नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. ताटामध्ये तुम्हाला मसाले दिसत असतील तर सगळे काढलेले. कसली तयारी तर साहजिकच मसाला बनवण्याची. कोणता मसाला? मसाला आहे मॅजिक, म्हणजेच मॅगी मसाला बरं का. लहान्यांपासून अगदी वयस्कर मंडळींना सगळ्यांना आवडणारा असा मॅगी मसाला आपण घरी अगदी सोप्या पद्धतीनं करू शकतो. तर साहित्य काय काय लागतं तुम्हाला दाखवते. धणे घेतलेले आहेत, त्यानंतर जिरे आहे, बडीशेप, मेथीचे दाणे आणि त्यानंतर काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलची, सुंठ आणि मोठी वेलची. तर ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घ्या, नसेल तर काही हरकत नाही, स्किप केली तरी चालेल. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर आपल्याला लागणार आहे. एवढं सगळं लागणार नाही, यातून फक्त 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर मला जे आहे ते लागणार आहे. त्यानंतर इथं मी पावडरी करून घेतलेल्या आहेत. तर कसले आहेत पावडरी सांगते. ही लसणाची पावडर आहे, ही कांद्याची पावडर आहे. ह्या दोन्ही पावडरी इवन तिन्ही पावडरी मी घरी केलेल्या आहेत. आणि ही आहे ती आमचूर पावडर. ही आत्ताच दोघी जी पावडर आहेत ती मी तयार केलेली आहेत. कांदा आपण उन्हाला वाळवून घ्यायचा आहे. 2 ते 3 दिवस छान अशा कडकडीत उन्हात वाळला की त्यानंतर त्याची पूड करून घ्यायची. आणि लसणसुद्धा सालीसकट आपल्याला सुकवायचे आहेत थोडेसे ठेचून. आणि त्यानंतर मग मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत, त्याची पूड करायची आहे. तर मॅगी मसाल्यामध्ये हे जे 3 पावडर आहेत ते आपल्याला लागतात. आता मी जी आहे ती ही दोन्ही पावडरी आत्ता नुकत्याच केलेल्या आहेत. आमचूर पावडर काल केलेली होती. तर हा जो ताट आहे तुम्हाला दिसत असेल की बघा, कांद्याचे जे फोडी आहेत, म्हणजे जे आपण छोटे छोटे स्लाईस करतो, तर त्या ज्या आहेत त्या ताटाला लागलेल्या आहेत. तर ह्या ताटामध्येच वाळू मी घातलेलं होतं कांद्याला, आणि ह्या ताटामध्ये लसण वाळू घातलेला होता. जास्त ताटं धुण्याची आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मग अशा पद्धतीनं गृहिणी ज्या आहेत त्या आम्ही युक्त्या करत असतो. तर आणखी 3-4 वस्तू आपल्याला याच्यात लागणार आहे. त्या कोणत्या? तर हळद पावडर लागणार आहे, लाल तिखट लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि साखर. तर ह्या 4 गोष्टी आणखी आपल्याला लागणार आहेत. तर कढई इथं बघा तापत ठेवणार आहे आता. आणि हे जे मसाले आहेत आपले, तर हे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. जास्त त्यांचा कलर बदले तोपर्यंत परतायचं नाही. अगदी थोडंसं मॉइश्चर त्यांचं रिलीज व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला कढईमध्ये हे परतून घ्यायचे आहेत. तर मी हे परतून घेते आणि याची पूर्ण जी पावडर आहे ती मिक्सरला गार झाल्यानंतर फिरून घ्यायची. आणि त्यानंतर मग ह्या पावडरी त्याच्यात ॲड करायच्या. आणि त्यासोबतच हळद पावडर, मिरची पावडर, साखर आणि चवीनुसार मीठ हे टाकायचं आहे. आणि हे कॉर्नफ्लावर जे आहे ते पण तेव्हाच आपल्याला टाकायचं आहे. कॉर्नफ्लावर यासाठी की त्याला दाटसरपणा येतो आणि मॉइश्चर जे आहे ते रिलीज होताना ते त्याला छान काय म्हणतात तर मिसळून येतं. तर त्यामुळे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. तर चला, तुम्हीसुद्धा नक्कीच मॅगी मसाला हा घरी करून बघा. आणि स्वस्तसुद्धा पडतो आणि घरी आपण आपल्या हाताने केलेला मायेची चव त्याला असते. चला, पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.